मातीची सावली. परसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली रखरखीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवर फिरवली. मग दोन्ही पाय मडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. "उठा जरा, आत जाऊन बसा," सोन्याचा आवाज आला. दरवाजाच्या टवकरीला धरून परसू उठला. त्याच्या पायांची हाडं कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले तरी सुंडा फरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढीच जुनी सवय. दारातच चिंचेचं जुनं झाडं होतं. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर फिरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलांच्या नळ्यांतून फुंकून मारावी तसं वारं घुमायचं. परसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरीत येणारी फुलपाखरं पाहणं, झाडावर चढणारी खारी पाहणं हा त्याच्या फावल्या वेळेचा उद्योग होता. रात्री जेवण खाणं आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या. गुरंढोरं, वाडी, गावातली प्रकरणं असे अनेक विषय. कधीमधी युनूस मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठेही घडणारी ती नवल परसू आणि आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. परसूच्या लेखी ते सारं खत होतं. पान न पान जमा करून तो वाटेत टाकायचा. या एका झाडानं त्याची जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणायला लागलं नाही. पावसाळ्यात हिरव्या गच्च झालेली त्याची भात पाहून गावकरी मनोमन जाळायचे. भाताचं झळळणारं सोनं घरात येऊन पडलं की वांगी, दुधी, कारली यांची लागवड व्हायची. परसू व त्याची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची. त्याची विहीरसुद्धा तशीच पाणीदार होती. दुसऱ्या वेतापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी. भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं. एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाण पडल्या होत्या. पण परसूच्या विहिरीतल्या पाण्याला काही अंत नव्हता. परसू म्हणायचा, "बाप जात्यांची कमाई रे पोरांनो. त्यातली पाण्याची ही बावडी नाही, नदी हाय नदी. कोणा या कामात खोडा घातला ते तुमच्या नशिबी वाळू झाल्याशिवाय रेल का? मग या 1.5 एकराला तुमच्या माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का?" त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली. 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. मनू शेवटचा. परसू 3री-4वीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवले. कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे. मातीत बोटं घालतली तो नाखुश असतो हे परसूला कधीच जाणवलं होतं. पण तो काहीच बोलला नाही. हातपाय चालतील तोवर ह्या मातीची चाकरी करायची हे त्यानं त्याच्या मंडळीला कधीच ठरवलं होतं. पोटच्या पोराइतकंच प्रेमानं वाढलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उकड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. "बाबा चला जेवून घ्या." मनूचा आवाज ऐकून परसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित थकल्यागत वाटलं त्याला. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे. आपणच आपला आधार. आता स्वप्न बघत उभे राहत कोण जाणे अख्खा दिवस रांदीत बसावं का आम्ही? परसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसला. तिघंही मुकाट जेवत होती. खानावळ परसूच्या घशातून घासच उरू देत नव्हती. रोजचं हे मुके घास त्याच्या डोळ्यात असावे आणत होते. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पुडवीत जेवणं व्हायची. मनूची आई प्रार्थना करायची. "आमचे बाप तू सर्वांना आहे." एकसुरार प्रार्थना झाल्यावर जेवणं व्हायची. मनूच्या आईची टकळी चालायची. मनू तर जेवता जेवता उठून नेना चिबल्ली मस्ती करायचा. तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत. मन रेतीवायची. घास गणी की पोटात माया उतरायची. जेवणं तरी काय असायची. एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात, तांदळाच्या रोट्या असंच काहीतरी. पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊलवाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. वाडीत खपचाना पायाला तार की खिळा लागला आणि आठवड्याभरातच बायको कोसेची मेनावत विझून गेली. कोणाची नजर लागली की पानाजींची पुण्याई संपली की गेल्या जन्मीच्या पापांचा घडा आता वाहत आहे. नाही, हा मातीचा शाप असणार. ज्या मातीनं हा संसार फुलवला त्याच मातीला उजाड केला आपण. कारली वांग्यासारखी तिचा बाजार मांडला. म्हणूनच जमीन विकायला काढली व आपण बैलासारखी मान डोलवली. मनू, "अरे पोरा, बोल रे काहीतरी." परसू राहून उमळ्यानं बोलून गेला. "अरे तू जमीन विकली म्हणून माझ्या मनातलं काय
राग नाही, तुझा दुर्स्व नाही. आमचा जन्म त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटते. बाबा जमीन विकली म्हणून आज उब बंगला बांधता आला नाही, तो उभा जन्म त्या गोठ्यात काढायला लागलाय. आज माणसासारखं घर मिळालं, परमेश्वराचे आभार माना, नाहीतर तुमचं आपलं. माझी जमीन गेली, माझी जमीन गेली चालू. पाला अंगावर पडावा तसे मनूचे शब्द ऐकून परसूचं अंग थरारले. सूनबाई जेवायची थांबली होती. मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरला होता. परसूला पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. पुढ्यातली बशी सारखावून तो उठला. सूनबाई जेवू लागली, मनूही जेवू लागला. परसू खांदे पाडून मान खाली घालून अंगणात आला. बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्यासमोरच त्याची भली मोठी इमारत आकाराला येत होती. परसूला वाटले जमिनीवर ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलं मोठं दगडविटांचं धूळ त्याच्यावर उभारलं गेलं. तेव्हा या मायला काय वाटत असेल आणि या मातीशी नाळ तुटले की माणूस पण तरी कसं राहणार. पाय मातीवर असतात तोवरच माणसं असतो. पोरानं मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशी नातं सांगत नाही. सिमेंट दगड धोंड्याशी कधी माणसं नातं सांगत जात. मातीनेच घडवले ना सर्वांना आणि शेवटी तिच्यावरच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत चकचकीत घरात राहायला आलो. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं. घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी तसं ते झाडही गेलं. आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमनुस्त झाली. मनू एकदा म्हणाला, ही झाडं म्हणजे नुसता कचरा. उंदीर कवडे येतात घरात. आपल्या बंगल्या ही जंगली झाडं अजिबात शोभत नाही. कापून मस्त गुलाब लावू. तेव्हा परसू उतरला होता, पोरा झाडं जंगली नसता तरी कवा. आपण माणसं जंगली. कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारे आपणच माणसंच जंगली रे मनू. परसूच्या जन्माआधीची ती झाडं परसूच्या डोळ्यात देखत तोडली गेली. मनूने त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबाची बाग फुलवली. परसू अरे रातच्या पारा एकटाच बाहेर काय करते. आबूचा आवाज ऐकून परसू थोडा भानावर आला. आबू बघ, पाहिली माझी बायको कशी गेली. मग जमीन गेली, घरसुद्धा पाडून टाकलं न शेवटी ते चिंच पण कापली. माझा एकटा पोत, तो सुद्धा आता आथ माज न राहिला रे. जेजूस आथ माणूस सुद्धा नेलं ते बरं होईल. अरे आया रडते काय परसू. मी तुझा दोस्त आबू हय, इनू मास्तर हय, अन तुझा पोरगा सूनबाई पोरं जावई हत न, कोणी तुला टाकणार नाही. आमच्या परसू खरं तर डोकरा झाला हत. आबू उसनं हसत म्हणाला. आबू ई माय रगताय माणसं, पण जमीन विकली, पैसे आले न ते बापाला इसरले, आता मज कोणी नाही राहिलं. माझी जमीन गेली, मी तिला इकून टाकलं म्हणून कागद आणला, मी सही केली, मी बेईमानी केली, माझ्या मायला फसविलं. अरे वेड्या, किती लोक जमीन विक, तू आपलं नुसता रडत बसलाय. बघ टोपलीभर पैसे मिळालं मनूला. आथ मातीत हात घालशी गरज नाही, सुखात खा मरेपर्यंत. तो पैसा नाही रे आबू, ते आमच्या आजा पंजा रगत हाय. रक्तानं नातं तुटते नाही, रक्ताये शाप भोगायला लागतात, ते शाप मीच भोगीन. आत पैसा नाही का सुख नाही, जेजूस माफ कर रे. परसू हात जोडून आकाशाकडे पाहिलं. येड्या परसू, लोक जमीन विकून मजा करतात, गाड्या घेतात, बंगले बांधतात. तुला आपलं जलमभर ढोरा हारकं खापायला पाहिजे. तू सुद्धा त्या बिल्डर हारका झाला रे अबू. परसूने आवाज चढवत त्याला फटकारले. मग त्याच्याकडे पाठ वळून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती नैले ते ढोर, जीवन तरी काय काम आबू. आम्ही लागले रे आथ वाटलेल, पण आमशी नात पण त्यांना कायच नाही रेणार रे. त्यांना पायाखालती जमीन पुढचं पुढे बघून घेतील ते. आबू त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, आजकालची पोरं खूप हुशार आहे, त्यांचे पाय जमिनीवर नाही. ही पोरं बोटीवर जातात, विमानात जातात, अरबस्थानात, इंग्लंड, अमेरिका, कटे गेल्यात पोरं आपली. चल तू टाईम बघ कवडा झालाय, जाणीच. अबू निघून गेला. त्याची सावली मांजरीसारखी गुटमळत त्याच्या मागे गेली. परसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कोंबीसारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अक्राळविक्राळ भासत होतं. इमारतीची काळी ठिप्पूस सावली झाडझुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखे अस्ताव्यस्त पसरली होती. परसूला वाटलं की आपल्या मातीची सावली आहे.